नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती। आज आपण JNM सेकंड इयरचे ऑल सब्जेक्ट बघणार आहोत। तर एका विद्यार्थिनीने कमेंट केली होती, JNM सेकंड इयरचा आम्हाला काहीच माहीत नाही तर सब्जेक्ट तरी तुम्ही सांगा। तर मग JNM सेकंड इयरला आपल्याला 4 सब्जेक्ट असतात, त्याच्यामध्ये आपण आता बघणार आहोत। पहिले तर मेडिकल सर्जिकल नर्सिंग। आता हा सब्जेक्ट कोणी ऐकलेला नसेल, याच्यामध्ये रुग्णाची काळजी आपला फंडामेंटल नर्सिंग आहे का, फाउंडेशन ऑफ नर्सिंग त्याच्यामध्ये सारखंच आहे। त्याच्यामध्ये नर्सिंगची प्री ऑपरेटिव्ह केअर, पोस्ट ऑपरेटिव्ह केअर घ्यावं लागते। नंतर मेडिकल सर्जिकल नर्सिंग फर्स्ट सेकंड, आणि फर्स्ट समजलं 2 विषय, आपले 2 विषय वेगवेगळे, पेपर 2 होणार आहे। मेडिकल तुम्ही म्हणसाल मेडिकल सर्जिकल नर्सिंगचा एकच पेपर होईल, नाही, मेडिकल सर्जिकल नर्सिंगचा फर्स्ट पेपर होईल, मग डबल सेकंड होईल, सेकंडवर आणि बुक्स वेगवेगळे असणार याचे। त्याच्यानंतर येतं चाइल्ड हेल्थ नर्सिंग। चाइल्ड हेल्थ नर्सिंग आपल्याला ANM फर्स्ट इयरला पण आहे आणि GNM सेकंड इयरला पण आहे। तर चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये अपघात स्कोअर वगैरे मी तुम्हाला व्हिडिओ टाकत जाईल, आतापासून तुम्ही सर्व अभ्यास करा। आणि काही जण म्हणताय IMP क्वेश्चन द्या, तर IMP क्वेश्चन मी देईलच, परंतु IMP क्वेश्चन आपण एका महिने अगोदर घेऊ ना। आता आपल्याला काय करायचं आहे, सर्व सिलेबस कव्हर करायचा आहे, म्हणजे आपल्याला पेपरमध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही वाटली पाहिजे का आपल्याला येत नाही म्हणून। आपल्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे। आतापासून अभ्यास करताय ना, अजून तुमच्याकडे 1 वर्ष संपूर्ण आहे। आता सेकंड इयर पेपर झालेले, 1 वर्ष नाही म्हणता येणार, पण भरपूर वेळ आहे आपल्याकडे। पूर्ण अभ्यास करायचा आहे, चांगले आउट ऑफ मार्क घ्यायचे, असं आउट ऑफ पेपर सॉल्व्ह झालं पाहिजे। IMP क्वेश्चन का दिले मी, कारण आपण पेपरच्या 2 दिवस अगोदर तुम्ही सगळे पुस्तक वाचू शकत होता का, नाही, त्यामुळे आपण IMP क्वेश्चन दिले। आता IMP क्वेश्चनच्या नादी लागायचं का नाही, आता संपूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे, आउट ऑफ पेपर सोडवायचा आहे, आउट ऑफ मार्क्स घ्यायचे, समजलं। त्याच्यानंतर मेंटल हेल्थ नर्सिंग, आपलं सायकॅट्री बघितलं आपण फर्स्ट इयरला, GNM फर्स्ट इयरला, ज्यांचं GNM फर्स्ट इयर झालेले त्यांनी सायकॅट्रिकमध्ये काय मेंटल हेल्थ बघितले आपण, त्याच्यामध्ये मेंटल हेल्थच आहे। त्यामध्ये स्किझोफ्रेनिया येईल, डिमेन्शिया, असे डिसीज कंडिशन याच्यामध्ये शिकवले जाणार आहे आपल्याला, समजलं। खूप सोपं आहे, GNM सेकंड इयर पण खूप सोपं आहे, परंतु सर्वांनी चांगला अभ्यास करावा। IMP क्वेश्चनच्या आतापासून नादी लागू नये, कारण पेपरच्या अगोदर मीच तुम्हाला सांगून देईल IMP क्वेश्चन कोणते कोणते। आता आपण A to Z अभ्यास करणार आहे, जे येणार आहे ते पण, जे नाही येणार आहे ते पण करणार आहे। कारण आता इतके दिवस आलंच, आता बघितलं मी म्हणाले होते ANM फर्स्ट इयरला बसती येत नाही, पण शास्त्रीय कारणमध्ये आलं ना, असं होऊ शकतं। त्यामुळे आपल्याला सर्व अभ्यास करायचा आहे, असं कोणताच क्वेश्चन वाटला नाही पाहिजे का आपल्याला येत नाही म्हणून। त्यामुळे सर्वांनी चांगला अभ्यास करा, आणि जेवढं होईल तेवढं चॅनलला शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जास्त लोकांपर्यंत आपलं चॅनल पोहोचेल आणि सर्वजण आपल्या फॅमिलीमध्ये ॲड होत जाईल। तर चला, धन्यवाद। आता उद्या आपण GNM थर्ड इयरचं पण शिकणार आहे। तर जे तुमचे जेवढे मित्रमंडळ आहे जवळचे जे GNM थर्ड इयर करतात त्यांना आपलं चॅनल शेअर करून द्या। चालेल, धन्यवाद।